नमस्कार, मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, आजपासून हवामान कोरडं होत जाणार आहे. फक्त काय होणार आहे, विदर्भामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडे थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. पण 27-28 नंतर एकदम उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. 1 मार्चपासून चांगला उन्हाचा पारा 40, 41, 42 अंशापर्यंत जाणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा हरभरा काढू शकता, गहू काढू शकता, तंबाखू काढू शकता. कारण की राज्यामध्ये सध्या आता पावसाचं वारं नाही, फक्त आजच्या 26 तारखेपर्यंत, आज आणि उद्याचे दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 26 आणि 27 2 दिवस तुमच्याकडे आभाळ राहणार आहे. पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही तुमचं ते हरभरा काढू शकता. मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगरच्या जिल्ह्यातल्या या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही आजपासून तुम्ही तुमचा हरभरा, गहू काढा, कांदा काढा. कारण की आजपासून हवामान कोरडं होत जाणार आहे, पाऊस काय येणार नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी, उत्तर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव या 4-5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्राकडे आणखीन आज 26-27 2 दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, परत उन्हाची पारा वाढत जाणार आहे. 39-40 अंशापर्यंत उत्तर महाराष्ट्राचा देखील पारा जाणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 2 दिवस, आज आणि उद्या दिवस थोडं फार ढगाळ वातावरण राहील. पण त्याच्यानंतर 27-28 1 मार्चपासून राज्यात परत चांगलं पश्चिम महाराष्ट्राकडे देखील ऊन वाढणार आहे. म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता सध्या पाऊस काय येणार नाही, म्हणून हा अंदाज द्राक्ष शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. फक्त राज्यात आता 2 दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, ह्या अहिल्यानगर या शेतकऱ्यांनी, कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कारण की आता सध्या तरी आता 15-20 दिवस काही पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. उलट उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही काही ठिकाणी 42-43 अंशापर्यंत देखील विदर्भात पारा वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे 38-39 पर्यंत पारा राहील. मराठवाड्याकडे 40-41 पारा राहील. त्याच्या उत्तर महाराष्ट्राकडे 39-40 अंशापर्यंत पारा राहील. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर सर्वप्रथम कर्नाटक तेलंगणाचे जे शेतकरी तंबाखू काढणार आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता तंबाखू काढू शकता. कारण की तुमच्याकडे आता सध्या तरी 15-20 दिवसपर्यंत तरी पाऊस येणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मग आता याच्यानंतर अवकाळी कधी येणार आहे, तर ते देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा असंच वातावरण तयार होईल. कधी? मार्चच्या शेवटच्या आठवड्यात. मग मार्चच्या शेवटच्या आठवड्याला मग आणखीन खूप दिवस बाकी आहेत, जवळपास 1 महिन्यात बाकी आहे. तर 1 महिन्यामध्ये आणखीन असं वातावरण तयार होईल. तोपर्यंत सर्व शेतकऱ्याचे गहू निघून जातात, हरभरे निघून जातात. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. वीट उत्पादक त्यांना सांगू इच्छितो की सध्या काही पाऊस येणार नाही, म्हणून तुम्ही काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या विटा तयार करू शकता. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.